तिकडून बघ बाहेर. फोटो काढू घे. हो. नमस्कार. अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे मिशन आरंभ, तर त्या मिशन आरंभ उपक्रमासाठी हा स्तुत्य असा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना लाभ व्हावा. जे विद्यार्थी आता तिसरीतून चौथीत जाणार आहे आणि जे विद्यार्थी 6वीतून 7वीत जाणार आहे, त्यांचा स्कॉलरशिपचा जो उपक्रम आहे त्याच्यासाठी त्यांना फायदा व्हावा, यासाठी माननीय श्री मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी साहेब यांनी जो स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे त्या सर्वांसाठी मी सर्वांना नमस्कार करते. त्यानंतर आपल्या अहिल्यानगरचे शिक्षणाधिकारी माननीय श्री पाटील साहेब यांनाही माझा नमस्कार. त्यानंतर आपल्या अकोले तालुक्याचे ज्या ठिकाणाहून आता ऑनलाईन क्लास सुरू होत आहे त्या अकोले तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय श्री कुमार साहेब, सर्व विस्तार अधिकारी, त्यानंतर सर्व केंद्र प्रमुख साहेब, तसेच या उपक्रमासाठी ऑनलाईन उपक्रम घेण्यासाठी 8 दिवसांपासून जे कार्यतत्पर असे आपले अकोले तालुक्याचे विस्तार अधिकारी तसेच जस्ट ते अधीक्षक पदाचा चार्ज घेतलेले अधिकारी म्हणजे श्री दोरगे साहेब यांनाही मी नमस्कार करते. आणि मी स्वतः श्रीमती खतोडे सुमन गणपत, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मुलेवाडी येथून आज ऑनलाईन क्लास इयत्ता 6वीच्या मुलांसाठी जे आता 7वीत जाणार आहेत त्यांच्यासाठी घेत आहे. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक ज्यांनी हा सर्व प्रपंच तुमच्यासाठी मांडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या सर्वांचे आमचे लाडके मुख्याध्यापक माननीय श्री गायकवाड सर यांचे मी धन्यवाद मानते की त्यांनी चांगलं आपल्याला या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर आज मी या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचे पुनश्च एकदा वेलकम करते, सुस्वागतम करते. कारण की आज तुमच्यासाठी तुमचं आज लवकरच प्रमोशन झालेलं आहे सर, कारण की आज 2 महिने बाकी असतानाही तुम्ही चक्क 6वीच्या वर्गातून 7वीत गेलात जाणवतंय, कारण की तुमची स्कॉलरशिपची जी तयारी आहे ती तयारी आज या ठिकाणी होत आहे. तर आज कालच्या प्रमाणेच आजही मी मराठी विषय जसा काल अडाणी मॅडम यांनी घेतलेला आहे, तर त्याच मराठी विषयाचा मी दुसरा घटक या ठिकाणी घेत आहे. तर माझ्या घटकाचे नाव आहे ते म्हणजे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. तर आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. तर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. तर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद यासाठी सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय माहित असावं, या अतिशय मार्क देणारे हे जे 3 प्रश्न असतात सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, याच्यावरती आपल्याला 3 प्रश्न बरोबर येण्यासाठी म्हणजे 6 गुणांसाठी हा टॉपिक असतो आणि अतिशय सुंदर असा टॉपिक असतो जो सहज तुम्हाला जास्तीचे मार्क्स मिळवून देतो. फक्त त्या ठिकाणी आपली विचारशक्ती, आपली शब्दशक्ती योग्य असावी लागते. म्हणजेच काय करायचं तर आपण समजून घेऊया. चला, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद या ठिकाणी आपण बघू शकता. तर सुसंगत वाक्यांचा जो परिच्छेद आहे यामध्ये आपल्याला काय माहित असावं बघा. सर्वांनी लक्ष द्या. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर ते एकदा बघूया. बघा, सुरुवातीला एकमेकांशी अर्थदृष्ट्या संबंध असणारी वाक्य म्हणजे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद होय. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे जे 3 वाक्य आपल्याला येतात ते एकमेकांमध्ये गुंतलेले असतात आणि म्हणून पहिल्या वाक्यामध्ये अर्थदृष्ट्या शब्द पहिला केलेला आपल्याला दिसतो, तो फार महत्वाचा आहे. दुसरा आपण बघूया तर सुसंगत वाक्यांच्या परिच्छेदामध्ये दुसरी कोणती गोष्ट महत्वाची असते तर बघा, ही वाक्य एखाद्या विषयाशी घटनेशी
प्रसंगाशी निगडीत असतात. म्हणजे एखादी घटना असते, एखादा विषय असतो किंवा एखादा प्रसंग असतो, त्याच्याशी ते निगडीत असतात. त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे हा सोडवताना आपण कोणती खबरदारी घ्यायला हवी? तर बघा, हा प्रश्न सोडवताना वाक्य काळजीपूर्वक व सलग हा शब्द फार महत्वाचा आहे, वाचावी. कारण की जर आपण काळजीपूर्वक आणि सलग वाक्य वाचलं तरच त्या वाक्याचं आकलन आपल्याला व्यवस्थित होत असतं आणि म्हणून ते वाक्य वाचताना आपण काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, घाईघाईने पहिलेच वाक्य वाचून घाईघाईने, कारण की आपल्याला हे झालेली असते, पेपर कव्हर करायचा असतो, तर याच गोष्टींची आपण काळजी घ्यायची आहे की सुसंगत वाक्यांचा परिचय खूप सोपा असतो, परंतु आपल्या घाईने काही गडबड व्हायला नको आणि म्हणून घाईघाईने पहिलेच वाक्य वाचून गाळलेल्या शब्दांची योजना करू नका. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण की या ठिकाणी आपल्याला पर्यायी शब्द या ठिकाणी नीट वाचून तर्कज्ञानाचा महत्वाची गोष्ट आहे, तर्कज्ञानाचा योग्य उपयोग करावा लागतो. आपल्याला तर्कशक्ती पण वापरावी लागते. काय येत असेल इथे अशी उत्सुकता निर्माण झाली पाहिजे आणि आपलं तर्कज्ञान अंदाज करता आला पाहिजे की नक्की काय असेल इथे. तर मग आपण चला प्रत्यक्ष एक स्लाइड बघूया आणि त्या स्लाइड नुसार आपण आपलं सुसंगत वाक्यांचा परिचय जो आहे तो बघूया. तर बघा, सर्वात अगोदर आपण ही 3 नंबरची स्लाइड घेऊया. बघा सर्वांनी, इथे आपण एक नमुना परिच्छेद घेत आहोत. सर्वात अगोदर सर्व विद्यार्थ्यांना माझी नम्र सूचना असेल की जेव्हा हे परिच्छेद येतात त्यावेळेस आपण काळजीपूर्वक या प्रश्नाची सूचना वाचली पाहिजे. ती सवय प्रत्येक विद्यार्थ्यांनी लावली पाहिजे. बघा, सूचना वाचायची आहे की रिकाम्या जागी योग्य पर्यायी सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा. त्यांनी आपल्याला सांगितले का सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आपल्याला तयार करायचा आहे. तर बघा, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. सुसंगत जे वाक्य आहेत तर त्या सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. तर दुसरी गोष्ट बघा अजून एक काय आहे, तर बघा सुरुवातीला प्रश्न कसे असतात ते आपण समजून घेऊया. तर इथं परिच्छेद एक आहे बघा, टिंब वाचतानाच आपल्याला आकलन होईल असं वाक्य वाचायचं आहे. आपण सूचनेमध्ये पाहिलेलं आहे. टिंब ही भारताला सतत भेडसावणारी एक समस्या आहे. टिंब ही भारताला सतत भेडसावणारी एक समस्या आहे. पर्याय वाचूया, बेकारी, गरिबी, निरक्षरता, दुष्काळ. आता इथे थोडासा फॉन्टचा प्रॉब्लेम झालेला आहे, तो समजून घ्या. दुष्काळ हा शब्द आहे, तर नीट बघून घ्या. तर आपल्याला पहिल्या याच्यामध्ये पहिल्या रिकाम्या जागेमध्ये सगळे शब्द येतात असं वाटतं. नीट बघा, बेकारी ही भारताला भेडसावणारी समस्या आहे असं पण वाटतं, गरिबी ही भारताला सतत भेडसावणारी समस्या आहे असं पण वाटतं, निरक्षरता पण वाटते, दुष्काळ पण वाटते, पण हे शक्य नाही. का? तर आपल्याला दुसरं वाक्य वाचायचं आहे. बघा, त्याच्यातून काय संदर्भ लागतोय, त्यातच भर म्हणून की काय, कशात, त्या समस्येमध्ये त्यातच भर म्हणून की काय माणसाच्या हव्यासापोटी, आता हे शब्द समजून घ्या, मी वाचन करते. हव्यासापोटी टिंब प्रमाण वाढले आहे. माणसाच्या हव्यासापोटी. आणि त्याची पर्याय काय आहेत बघा, चोऱ्यांचे, वृक्षतोडीचे, उपासमारीचे, अंधश्रद्धेचे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं कोणताही संदर्भ लागत नाही. हव्यासापोटी चोऱ्या करू शकतो का, वृक्षतोड करू शकतो का, उपासमार करू शकतो का, यातला एक पर्याय तिथे उत्तर जरूर आहे, परंतु त्याचा क्लू आपल्याला खालच्या प्रश्नातून मिळणार आहे. आणि म्हणून या प्रश्नांची उत्तरं घाईघाईने न देता एक एक प्रश्न सविस्तर वाचावा आणि मग त्यानुसार आपण त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. चला तर मग आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. यावर उपाय म्हणून शासनाकडून, बघा आता इथे छोटासा क्ल्यू आपल्याला मिळतोय, म्हणजे वरच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. यावर उपाय म्हणून शासनाकडून वृक्षारोपण व जलसंधारण या टिंब राबवल्या जात आहेत. तर आपल्याला लगेच क्लिक होतं
आपल्याला तर्कबुद्धी आपली सुचवते की अरे याचं उत्तर अगोदर येतंय. मग असं होऊ शकतं की आपण सगळ्यात अगोदर हा नमुना परिच्छेद जो आहे त्याच्यातल्या तिसऱ्या प्रश्नातून वरच्या दुसऱ्या आणि पहिल्या प्रश्नाकडे जाऊ शकतो. म्हणून याचं उत्तर सगळ्यांना येत आहे. तर ते म्हणजे यावर उपाय म्हणून शासनाकडून वृक्षारोपण आणि जलसंधारण. इथं वृक्षारोपण हा शब्द आपल्याला काय करत असतो की आपल्याला थोडस कनेक्शन जोडून देत असतो. आणि म्हणून त्याचं खरं उत्तर काय आहे तर या व्यवस्था आहे का, पद्धती आहे का, या काय आहे तर योजना. या काय आहे योजना. मग याचं उत्तर काय झालं बघा, यावर उपाय म्हणून शासनाकडून वृक्षारोपण व जलसंधारण या योजना राबवल्या जात आहेत. हे त्याचं उत्तर परफेक्ट. जर दुसऱ्याचं उत्तर आलं तर आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. पहिल्या प्रश्नाचं येऊ शकतं का तर आपल्याला इथे वृक्षारोपण हा शब्द भेटला, ही योजना आहे. मग दुसऱ्या प्रश्नाकडे आपण लगेच जाऊ शकतो बघा. त्यातच घर म्हणून की काय, माणसाच्या हव्यासापोटी टिंब प्रमाण वाढले आहे. कशाचे, माणसाचा हव्यास, नवीन बंगले बांधायचे, रस्ते करायचे, यासाठी माणसाने काय केलं तर माणसाने वृक्षतोड केली. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर येईल. तर पर्याय क्रमांक 2 हे कशावरून आपण शोधलं, कशावरून शोधलं तर तिसऱ्या प्रश्नावर शासनाकडून कोणत्या योजना राबवल्या जातात तर त्याच्यात हा शब्द आपल्याला सापडला वृक्षारोपण. आणि त्यावरून दुसऱ्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर मिळालं आणि ते म्हणजे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. आणि आता यानंतर पहिला प्रश्न आपण चटकन सोडू शकतो. तर ही ही भारताला सतत भेडसावणारी एक समस्या आहे आणि ती म्हणजे आहे दुष्काळ. दुष्काळ शब्द असा आहे तो समजून घ्या. तर दुष्काळ ही समस्या भारताला सोडवणारी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तीनही प्रश्न अगोदर आपण वाचून घ्यायचे असतात. त्याचं आकलन आपल्याला झालं पाहिजे. त्याच्यात तिसरा दुसरा असा एक प्रश्न असतो की त्याच्यामध्ये थोडा तरी क्ल्यू आपल्याला आलेला असतो. आणि म्हणून आपण बारकाईने वाचणं, लक्षपूर्वक वाचणं, तर्क करणं ही आपली कला आपल्याकडे असणं गरजेचं. यानंतर आपण पुढचा एक परिच्छेद बघणार आहोत. तर चला आपण दुसऱ्या परिच्छेदाकडे जाऊया. परिच्छेद क्रमांक 2. तर आजचा आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नावच आहे की सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. आता नवीन काही विद्यार्थी पुन्हा जॉईन झाले असतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व पालकांना माझा पुनश्च एकदा नमस्कार. आणि आपण हसत खेळत या शिक्षणाकडे जाऊया. चल, तर आपला दुसरा जो परिच्छेद आहे तर त्या परिच्छेदामध्ये आपण नीट पुन्हा आपली सूचना वाचायची आहे की रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत हा शब्द फार महत्वाचा आहे. सुसंगत वाक्यांचा परिचय हा शब्द फार महत्वाचा आहे. सुसंगत वाक्यांचा परिचय हे फार महत्वाचं आहे. तर बघा यातला पहिला प्रश्न बघा. आता किती सुंदर, मी तुमच्यासाठी खूप सुंदर असे परिच्छेद आणलेले आहेत. तर बघूया. 14 जानेवारीला सूर्य टिंब टिंब राशीत येतो. मॅडम आम्हाला 14 जानेवारीलाच येतो हे अजिबात माहित नाही. पण जानेवारी महिन्यात सूर्य कुठे येतो हे थोडस तरी तर्काने आपल्याला माहित असावं. कारण की आपण 6वीचे विद्यार्थी आहोत. बघा आता या प्रश्नाचं एखाद्या मुलाला उत्तर येत नसेल किंवा बऱ्याच जणांना येत नसेल, ठीक आहे, हा प्रश्न वाचून घ्या. त्याचे पर्याय तुम्ही वाचू शकता. कुंभ, कर्क, मकर, मीन. तुम्हाला तर हे वाचलेले वाटतात. अहो ही राशींची नावं आहेत बरोबर. याच्यात सुद्धा फसवे प्रश्न आहे. हा पहिलाच प्रश्न आहे, याचे पर्याय फसवे आहेत. तर बघा कुंभ, कर्क, मकर आणि मीन. आणि इथे एक महत्वाचा शब्द दिलेला आहे तो म्हणजे जानेवारी. आता लक्षात ठेवायचंय. आपण पुढच्या प्रश्नाकडे जातो. याचं उत्तर एखाद्याला येत नाही. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. या दिवशी येणाऱ्या सणाला, या दिवशी येणाऱ्या सणाला स्नेहाचे स्नेहाचे प्रतीक म्हणून सर्वजण एकमेकांना टिंब टिंब देतात. स्नेहाचे प्रतीक म्हणून एकमेकांना काय देतात? तुम्ही म्हणाल मॅडम तिळगुळ पण देतात, पण देतात, आपट्याची पानं पण देतात आणि शुभेच्छा पण देतात. तुमचं म्हणणं खोटं आहे असं मी म्हणत नाही. चारही पर्याय लागू होतात पण नाही मित्रांनो. त्याच्यातून एकच अचूक पर्याय लागतो. इथं पण तुम्ही कन्फ्युज झालात. चला तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. सर्वजण या दिवशी आनंदाने टिंब टिंब नाचतात, गातात,
फटाके उडवतात. इथं पुढचा शब्द आहे तो म्हणजे पतंग उडवतात. पतंग उडवतात. तर उडवतात शब्द दुसऱ्या स्लाइड मध्ये गेलेला आहे त्याच्यामुळे तो दिसत नाही. तर आपण पतंग उडवतात असं जे आहे. तर मित्रांनो बघा पहिल्या याच्यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये 14 जानेवारी महिना सूर्य कोणत्या राशीत असतो? आपल्याला सगळ्यात पटकन उत्तर सापडलेलं आहे बघा. या 2 नंबरच्या प्रश्नामध्ये या दिवशी येणाऱ्या सणाला स्नेहाचे प्रतीक म्हणून सर्वजण एकमेकांना स्नेहाचे प्रतीक कोण आहे? गोड गोड कोणत्या गोष्टींनी केलं जातं? तर तिळगुळ. हा सापडला तर आपल्याला माहिती पर्याय क्रमांक 1 हे त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. जेव्हा आपण हे तीनही वाक्य वाचतो तेव्हा आपल्याला क्लिक होतं की हा सण कोणता आहे. आता तिळगुळ बघता चांगला वाटतो. आपली तर्कबुद्धी आपल्याला उत्तर द्यायला तयार करते. ती म्हणजे मकर संक्रांत. आणि मकर संक्रांत या दिवशी सूर्य कोणत्या राशीत प्रवेश करत असेल बरं? तर बरोबर आहे. तर ती मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतो. आणि या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या प्रश्नातून आपल्याला मिळालेलं आहे. काही मुलांना याच प्रश्नांची उत्तर तिसऱ्या प्रश्नात सुद्धा सापडतात, पण तिथं कन्फ्युजन व्हायला नको म्हणून दुसऱ्या प्रश्नातून या जानेवारी शब्दावरून आपण काय केलेलं आहे? तर्क बांधलेला आहे, अंदाज केलेला आहे. यानंतर या तिसऱ्या प्रश्नात आपल्याला माहिती मकर संक्रांतीच्या वेळेस वातावरणात हवा अलगद वाहत असते. थोडस थंड असं वातावरण असतं, आल्हाददायक वातावरण असतं आणि म्हणून याच वेळेस आपण या सर्वजण या दिवशी आनंदाने पतंग उडवत असतात. तर 4 नंबरचा पर्याय हे त्याचं उत्तर आहे. तर मित्रांनो आपण अजून पुढची एक स्लाइड घेऊया आणि पुढे जाऊया. ओके, चला पुढचा परिच्छेद आहे परिच्छेद क्रमांक 3. तर बघा सर्वजण आपण परिच्छेद क्रमांक 3 बघत आहोत. सूचना आपण नेहमी वाचायची असते. जरी आपल्याला माहित असली तरी सुद्धा आपण त्याचं वाचन करणं गरजेचं आहे. कारण की सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचं वाचनही तेवढं चांगलं पाहिजे बरं का. म्हणजे तुम्ही जास्तीचं वाचन करावं, पुस्तकं वाचावी, तुमचे धडे वाचावे, विज्ञान मधल्यात माहित आहे का तुम्हाला त्यातले काही सदर तुम्ही वाचून ठेवायचे आहेत. त्यावर आधारित काही जे उतारे आहेत, सुसंगत वाक्यांचे परिच्छेद आहेत ते सुद्धा येत असतात. आणि चालू घडामोडींवर कारण की आपण पहिल्या स्लाइड मध्ये शिकलोय की काही प्रसंग असतात, त्याच्यानंतर काही घटना घडलेल्या असतात, त्यावर आधारित हे सुसंगत वाक्यांचे परिच्छेद येत असतात. म्हणून मित्रांनो तुमचं वाचन असणं फार आवश्यक आहे. तर बघा तर आपण तिसरा परिच्छेद बघूया. अतिशय छान परिच्छेद मी तुमच्यासाठी आणलेले आहे बघा. टिप्प वेळ होती. पर्याय पाहिले तर वाटतं पहाटेची पण होती, सकाळची पण होती, दुपारची पण होती, सायंकाळची पण होती. टिप्प होती. एखादा म्हणेल हो यातला कोणताही पर्याय तिथे लागू होतो, पण नाही. चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. सर्वजण आपापल्या इथं आपापल्या शब्द आहे आपापल्या टिप्प निघाले होते. आता फारच कन्फ्युजन करतो प्रश्न बघा कारण की त्याचे पर्याय बघा खड्ड्याकडे, रानाकडे, घराकडे, मळ्याकडे. इथं तर काहीच तर्क लागत नाही. मग काय करायचं? मग तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तिथं छोटासा तरी आपल्याला क्लिअर मिळतो बघ. कारण सुगीचे दिवस असल्याने सर्वांना टिप्प लगबग होती. इथं सर्वात महत्वाचा शब्द आलेला आहे सुगीचे दिवस. टिप्प लगबग होती म्हणजे घाई होती. सुगीचे दिवस सुगी म्हणजे पीक पूर्ण बहरून आल्यानंतर जेव्हा ती काढणीची वेळ येते, कापणीची वेळ येते त्याला आपण सुगीचे दिवस असं म्हणतो. आणि म्हणून सुगीचे दिवस म्हणजेच काय? तर सुगीचे दिवस म्हणजे पेरणीचे नव्हे, खुरपणीचे नव्हे, तर सुगीचे दिवस हा शब्द आपल्याला क्लू देतो आणि त्यातून आपल्याला उत्तर मिळतो कापणीचे दिवस. मग तुम्ही मित्रांनो सांगा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अचूक मिळालेलं आहे. मग आपण वरच्या प्रश्नाकडे जाऊया. तुम्ही मला सांगा सर्वजण आपापल्या टिप्प निघाले होते. कुठे निघालेले असतील बरोबर? तिसऱ्या प्रश्नात सुगीचे दिवस दिले कापणीला निघाले बरोबर. मग कुठे निघाले असतील? घराकडे कारण की ते निघाले रानाकडे, घराकडे, मळ्याकडे. आता तुम्ही म्हणाल रानाकडे पण नाही, रानाकडे नाही तर ती मळ्याकडे. त्याकडे
पिकं कुठे असतात? मळ्यात असतात. बरोबर? रानामध्ये आपण गाई गुरे वगैरे चारायला नेत असतो. तर त्याचं अचूक उत्तर आहे मळ्यात. यानंतर आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अचूक भेटतं आणि ते म्हणजे टिप्प टिप्प वेळ होती. आता सांगा बरं, आता पटकन आपण सांगू शकाल की सकाळची वेळ होती, पहाटेची नाही, सकाळची वेळ होती. बघा आता सुसंगत वाक्य कशी तयार झाली मी वाचून दाखवते बघा. सकाळची वेळ होती, सर्वजण आपापल्या मळ्याकडे निघाले होते. तिसरं वाक्य काय तयार झालं? कारण सुगीचे दिवस असल्याने सर्वांना कापणीची लगबग होती. कापणीची लगबग होती. अशा पद्धतीने हे जे वाक्य आहे ते एकमेकात त्यांचा अर्थ लपलेला असतो आणि म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकत नाही तर दुसऱ्या प्रश्नाकडे जा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येत नाही तर तिसऱ्या प्रश्नात थोडा तरी क्ल्यू आपल्याला मिळतो. आणि आपली तर्कबुद्धी अशी पाहिजे की ते वाक्य सलग वाचा. एखाद्याला समजलं नाही तर 2 वेळेस वाचा. पण आपण जेव्हा चांगलं वाचन करू त्याच वेळेस आपल्याला त्याचा अर्थबोध होतो आणि आपण ती वाक्य व्यवस्थित त्याची प्रश्नांची उत्तर जी आहे ती पर्यायातून शोधू शकतो. कारण की सगळे जे पर्याय आहे मित्रांनो ते तुम्हाला कन्फ्युज करणारे असतात आणि म्हणून तुमची तर्कसंगती, तुमची विचार करण्याची शक्ती आणि तुम्ही वाचलेलं ते योग्य वाचन केलेलं ते वाक्य या सगळ्याचा अर्थ एकत्र असतो. त्यावर हा सुसंगत वाक्यांचा परिचय तयार होतो. चला आता आपण पुढे जाऊया. अजून पुढचा एक परिचय आपण घेणार आहोत. चला चला आता पुढचा परिचय बघूया. परिच्छेद दुसरा तिसरा आता परिच्छेद चौथा घेऊया. मी थोडेसे काही प्रसंग वगैरे थोडेसे असे वेगवेगळ्या प्रकारचे थोडेसे उतारे घेतलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला त्या वाक्यांचा क्रम व्यवस्थित जुळता येईल. अशा काही आपण काही प्रश्न घेतलेले आहेत. तर नीट बघा स्लाइड मोठी करते आणि मला दिसत नसेल बघा नीट बघून घ्या. तर बघा आता आपण आपल्या संपत्तीचा काही भाग मी पहिला प्रश्न वाचते परिच्छेद नंबर 4 मधला. आपण आपल्या संपत्तीचा काही भाग टिंब टिंब दान करावा. काही भाग आपल्या संपत्तीचा बघा हे सामाजिक आणि म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आधारित हा छोटासा संवाद मी सुसंगत वाक्यांचा परिचय तयार केलेला आहे. बघा आपण आपल्या संपत्तीचा काही भाग टिप टिप दान करावा. इच्छा नसताना याबद्दल क्लीन करते. संपत्तीचा काही भाग इच्छा नसताना असं होऊ शकत नाही. स्वकष्टाने इथं स्व शब्द आहे. थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे किंवा याचा फॉन्ट बदललेला आहे म्हणून तर दिसते इथं स्वकष्टाने हा शब्द आहे. स्वकष्टाने आपण कमवत असतो तो तर येणारच नाही. इच्छा नसताना कोणीच देऊ शकत नाही बरोबर. उदार हस्ते उदार हस्ते म्हणजे स्वतः मोकळ्या मनाने विश्वासाने विश्वासाने पण येऊ शकत नाही. मग याचा अचूक उत्तर काय असेल चल मला तर काही समजलं नाही आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. त्यामुळे त्यामुळे त्या गोरगरिबांच्या टिंब टिंब आपणास पात्र ठरतो. कशात पात्र ठरतो गोरगरिबांच्या? गोरगरिबांच्या कशात पात्र ठरतो आपण? बघा याचं उत्तर आपल्याला इकडे मिळतंय का? अवहेलनेस बिलकुल नाही. कौतुकास हे कदाचित असू शकतं. यशास हे तर नाही. आशीर्वादास हे पण बऱ्यापैकी बसतंय. पण 2 पर्याय त्याचे उत्तर असू शकणार नाही. म्हणून आपण पुढच्या पर्यायाकडे जाणार आहोत. बघा आता तिसरा पर्याय आपण वाचूया. तिसरा पर्याय जो आहे म्हणतात ना मरावे परी कीर्ती रूपी हे तुम्हाला पुढचं येत आहे. बरोबर हे श्लोगन आहे. ते श्लोक पण आहे आणि एक म्हणीच्या रूपाने सुद्धा ते वापरले जातात. तर बघा मरावे परी कीर्ती रूपी तुम्हाला माहिती याचं उत्तर अचूक काय आहे तर पुरावे हे 2 नंबरचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अचूक मिळालेलं आहे. म्हणतात ना मरावे परी कीर्ती रूपी पुरावे हे त्याचं उत्तर आहे. तर मित्रांनो जेव्हा आपल्याला मरावे परी कीर्ती रूपी उरावे म्हणजे यावरून आपण तर्क लावू शकतो की
उदार हस्ते कोण देऊ शकतं? तर कोणाला मदत केल्यानंतर गोरगरिबांच्या या शब्दावरून एक आपल्याला अर्थबोध होत असतो बघा, गोरगरिबांच्या या शब्दावरून की आपण त्यांना मदत केली तर आपलं नाव मोठं होतं. अशी कितीतरी उदाहरणे आपण बघितली. आणि म्हणून आपली तर्कबुद्धी आपल्याला सांगते की त्यामुळे त्या गोरगरिबांच्या आशीर्वादास आपण पात्र ठरतो. केव्हा? गरिबांना मदत केल्यानंतर तरच आपली कीर्ती होते. आणि म्हणून आतापर्यंत ज्या ज्या दानशूर व्यक्ती होऊन गेल्या त्यांचे नाव आजही आपण घेतो. म्हणजे ती म्हण रूढ झाली. त्याचं कारणच ते आहे की त्यांनी गोरगरिबांना मदत केलेली आहे. मग ती मदत कशी केली? त्याला पहिल्या प्रश्नाकडे आपण आपल्या संपत्तीचा काही भाग इच्छांचाही नाही, उदार हस्ते दान करावा. उदार हस्ते मन मोकळेपणाने. तर बघा किती नाही जे वाक्य आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवते. त्याचा कसा संबंध लागतो, कसे सुसंगत होतात हे बघूया. आपण आपल्या संपत्तीचा काही भाग उदार हस्ते दान करावा. बरोबर. दुसरं वाक्य त्यामुळे त्या गोरगरिबांच्या आशीर्वादाला आपण पात्र ठरतो. बरोबर. नंतर तिसरं वाक्य काय करायला सुसंगत वाक्य म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपी अशा प्रकारे हा परिचय आपण या ठिकाणी सुंदररित्या सोडू शकतो. आणि आपले खिशातले मार्क आहेत हे तुमचे 6 मार्क ते आपण पैकीच्या पैकी मार्क्स या ठिकाणी मिळवू शकतो. येथे फक्त आपण आपली तर्कबुद्धी वापरायची आहे. ते वाक्य सलग वाचायचे आहे. त्याचं आकलन झालं पाहिजे. एक प्रश्न नाही येणार पण दुसऱ्यावर तो डिपेंड आहे. दुसऱ्याचं नाही आलं तर तिसऱ्यावर कुठेतरी क्लू मिळतो हे मात्र लक्षात ठेवा. चला अजून काही परीक्षण आपण बघणार आहोत. बघा आता पुढचा काही परीक्षण आपण बघणार आहोत. पुढची स्लाइड आपण घेणार आहोत. तर परीक्षण नंबर 5 आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघूया आता. परीक्षण नंबर 5 मध्ये बघूया आपण. टिपटिप ही मानवी समाजाला लागलेली एक कीड आहे. बघा मी वेगवेगळ्या प्रकारचे घेतले की जेणेकरून तुम्हाला वाचण्याची गरज पण आहे आणि तुम्हाला समजेल की परीक्षेत कशा प्रकारच्या असू शकतात. फक्त तुमच्या पुस्तकातले वगैरे नसतात. पण तुम्ही तुमचं बाहेरचं वातावरण कसं आहे, तुमच्या आजूबाजूला किती निरीक्षण आहे, या सगळ्या गोष्टींवर, चालू घडामोडींवर, वास्तविक परिस्थितीवर यावर परीक्षा देतात परीक्षेला. कारण की आता सध्याची जी पिढी आहे तर जे ज्ञान आहे तर ते एकदम वेगाने वाढत चाललेलं आहे. म्हणून मित्रांनो तुमचं वाचन वाढवा, आजूबाजूचं निरीक्षण करा आणि आजूबाजूला काय घडतंय, समाजात काय घडतंय, जगात काय घडतंय याच्याकडे आपण बारकाईने लक्ष द्या. ज्याच्यात ज्या कारणाने आपल्याला ही जी प्रश्न आहेत तीच प्रश्न असतात. जवळ काही गोष्टी घडलेल्या असतात पण त्यातून आपल्याला ते उत्तर दिली जातात. बघा आता तर हा पुढचा परिच्छेद जो आहे तर तो इतका छान परिच्छेद आहे, सर तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. बघूया आपण. तर टिपटिप ही मानवी समाजाला लागलेली एक कीड आहे. बघा मानवी समाजाला म्हटले, मानवी समाजाला, मानवी समाजाला लागलेली कीड आहे. थोडं थोडं कळतं तुम्हाला ही आळस. तुम्हाला माणसाला आळस असतो पण नाही मित्रांनो. बघा अज्ञान, व्यसनाधीनता, दारिद्र्य. मानवी समाजाला कोणती कीड लागलेली आहे? एखाद्याला तिथं नाही मिळत होतं. चला दुसऱ्या प्रश्नाकडे बघूया. आजची तरुण पिढी, आजची तरुण पिढी सुद्धा त्याच्या टिप्प गेली आहे. इथं तर तुम्ही म्हणाल मॅडम हे वाक्य वाचलंय परंतु पर्याय कोणता बसेल? पुढे गेली आहे, आघरी गेली आहे, अज्ञानात आहे का आघाडी आहे? बरोबर. इथं थोडंसं कन्फ्युजन होतं. काहींना उत्तर बरोबर मिळतं परंतु काहींना थोडंसं कन्फ्युजन होतं. तर तरुण पिढी, मानवी समाजाला लागलेली कीड हे शब्द आपल्या हायलाइट केले पाहिजे. जेव्हा आपण पेपर सोडवतो ना तेव्हा सुद्धा आपण तिथे असे हायलाइट करा म्हणजे आपल्याला पटकन क्लिक होतं वाचता वाचता. तरुण पिढी सुद्धा त्याच्याखाली अंडरलाईन करा म्हणजे पटकन कळेल. आता तिसऱ्या वाक्याकडे जाऊया म्हणजे उत्तर पटपट मिळतील आपल्याला. टिंब टिंब हीच खरी धनसंपदा आहे. धनसंपदा कोणती आहे? आपण नेहमी वर्गात विचारून येतो. बरोबर. तर वर्गात कोणताच विचार येतो? आरोग्य ही संपत्ती आहे, शरीर हीच संपत्ती आहे. बरोबर. तर बघा हे जे वाक्य आहे टिंब टिंब हीच खरी
हीच खरी धनदौलत नव्हे, तर शरीर हीच संपत्ती आहे. म्हणजे आपलं चांगलं आरोग्य हीच संपत्ती आहे. बघा पहिलाच पर्याय आपल्याला मिळतो. तर आरोग्य, ज्ञान, संपत्ती आणि कष्ट. तर हीच संपत्ती कोणती आहे? तर आरोग्य हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. हे आपण ओळखले पाहिजे. हे आपण ओळखले पाहिजे. यावरून आरोग्यासाठी पण आपण पहिल्या प्रश्नाकडे येऊया. दुसऱ्याचं उत्तर आपोआप सापडणार आहे. पहिल्या प्रश्नाकडे जा. जो सोपा प्रश्न आहे, जो तुम्हाला थोडासा क्लू येऊन गेला. तर आरोग्य म्हटल्यानंतर मानवी समाजाला मग कोणती कीड लागली आहे? सांगा बरं. तर त्याचं काय कारण आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे व्यसनाधीनता. मानवी समाजाला ही एक कीड लागलेली आहे, व्यसनाधीनता. नंतर दुसरा आपल्याला उत्तर काय मिळतं दुसऱ्या प्रश्नात? तरुण पिढी सुद्धा त्याच्या टिंब गेली आहे. कशी गेली आहे? पुढे गेली का? नाही. मग आघाडी गेली आहे. कशाच्या? व्यसनाधीनतेच्या. म्हणजे बघा तीनही वाक्य एकमेकाला जर जोडली तर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार होतो. म्हणजेच व्यसनाधीनता ही मानवी समाजाला लागलेली एक कीड आहे. हे त्याचं उत्तर झालं. आजची तरुण पिढी सुद्धा त्याच्या आहारी गेली आहे. आपल्याला हे उदाहरण आपल्या समाजामध्ये बघायला मिळतं की तरुण मुलं सुद्धा म्हणजे व्यसन करतात वगैरे वगैरे हे सगळ्यांना माहित आहे. तर हे या ठिकाणी अचूक पर्याय आहारी हा शब्द आहे. बऱ्याच जणांना पर्याय आहारी शब्द वाक्यात कळत नाही, परंतु तो वाक्यात वापरल्यानंतर आपल्याला तो अचूक कळतो. तर शेवटचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला 1 नंबरलाच मिळालं. कारण की आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे हे आपण ओळखलं पाहिजे. आणि आज आपण प्रत्येक जण आरोग्यासाठी प्रत्येक गोष्टी करतो, व्यायाम वगैरे करतो. आरोग्याचं महत्व आता लोकांना पुन्हा समजायला लागलंय की आरोग्य किती महत्वाचं आहे. कारण की आरोग्य चांगलं असेल तरच आपण चांगलं आयुष्य जगू शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा चांगल्या आरोग्यासाठी रोज व्यायाम करा, सकस आहार घ्या. या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करायच्या आहेत. चला आता पुढे जाऊया आणि पुढे काय आपण आपल्या स्लाइड बघूया. तर अजून पुढचा आपण एक काही परिच्छेद बघूया. बघा आता पुढचा हा जो परिच्छेद आहे तो अतिशय छान आहे, अतिशय सुंदर आहे. बघा पहिलाच प्रश्न आहे. आता परिच्छेद आपल्याला माहितीच आहे की सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पूर्ण करा. पूर्ण करताना त्या रिकाम्या जागा एकमेकावर अवलंबून आहे हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु घाई करू नये. हे वाक्य आपण पहिल्या स्लाइड मध्ये पाहिलं होतं की आपण वाक्य वाचताना अजिबात घाई करायची नाही. मला येतंय म्हणून आपण फुकटचे मार्क घालू नका. एक प्रश्न चुकला की 2 मार्क जातात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण ते वाक्य चांगली वाचायची आहेत. माणसाच्या माणसाच्या टिप वाढले वाढल्या आहेत. वाढल्या आहेत. माणसाच्या टिप वाढल्या आहेत. काय वाढल्या? गरजा, मालमत्ता, क्षमता, इच्छा. तुम्ही म्हणा माणसाच्या गरजा पण वाढलेल्या आहेत, माणसाच्या क्षमता पण वाढलेल्या आहेत. तुम्हाला 2-3 पर्याय त्यात लागू होतात. मालमत्ता पण म्हणाल काही जण वाढलेल्या आहेत. परंतु बघूया आपण याचं अचूक उत्तर काय मिळते ते. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आणि साधने मात्र टिंब अमर्याद, खूपच, मर्यादित, विपुल. इथं तर काहीच सबब लागत नाही. साधने कशी आहेत? साधने तुम्ही मला काय प्रश्न कोणती साधने असा एक प्रश्न पडेल. तर परंतु आपण तेवढं सजग राहायचं आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. बघा आपल्याला थोडंसं कुठेतरी क्लिअर मिळेल. यामुळे दोन्हींचा यामुळे दोन्हींचा टिंब घालणे खरंच गरजेचे आहे. टिंब घालणे फारच गरजेचे आहे. आता एक या साधने म्हणून आपण एक साधने मात्र टिंब हा एक थोडासा क्ल्यू देऊ जातो. या ठिकाणी या दोन्हींचा ओळख घालणे, विभाजन घालणे, मेळ घालणे, वेळ घालणे. आता ओळख घालणे येणार नाही, विभाजन घालणे येणार नाही, वेळ घालणे येणारच नाही. परंतु या ठिकाणी
बारकाईने विचार करायचा. या दोन्हींचा मेळ मेळ घालणे फार गरजेचे आहे. कशासाठी मेळ घालणे? तर बघा, कशासाठी मेळ घालणे? तर बघा, प्रश्न असा आहे, माणसाच्या टिंब वाढल्या आहेत. काय वाढल्या आहे? माणसाच्या गरजा वाढलेल्या आहेत. बघा, माणसाची मालमत्ता वाढली, परंतु मालमत्तेबरोबर जेवढ्या माणसाकडे पैसा येईल किंवा तो जास्त मोठा होईल म्हणजे श्रीमंत होईल, तेव्हा त्याच्या गरजाही वाढलेल्या असतात. बरोबर? म्हणजे माणसाच्या गरजा वाढल्या की काय होतं, की त्याला वेगवेगळ्या गोष्टींची म्हणजे हौस असते. ती हौस भागवण्याच्या तो मागे पळत असतो. आणि म्हणून काय होतं, की त्याला आता सध्या आपण बघतोय की युद्धाची परिस्थिती चालू आहे. मग आपल्याला तर सवय लागली नाही का? गाडीवर थोडं अंतर जायचं असलं तरी आपण गाडीवर जातो. म्हणजे गाडीला इंधन लागतं, पण ते पेट्रोलची आपल्याला तुटवडा जाणवतो. बरोबर? त्यानंतर आपल्याकडे घरामध्ये गॅसचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. हे सगळं काय आहे? तर माणसाच्या जेवढ्या गरजा वाढलेल्या आहेत, तेवढे मात्र निसर्गात जे नैसर्गिकरित्या जी साधनं आहेत, ती मात्र कशी आहेत? विपुल प्रमाणात नाहीये. म्हणजेच कशी आहे? इथं आपण आपली तर्कबुद्धी लावायची. आजूबाजूच्या समाजाचा, वास्तवाचा, वस्तुनिष्ठतेचा आपण या ठिकाणी संबंध लावायचा आहे. त्याचं उत्तर आपल्याला सापडणार आहे, की माणसाच्या गरजा वाढलेल्या आहेत. त्याच्या मानाने साधने मात्र कशी आहेत? मर्यादित आहेत. जी साधनं आहेत, इंधन असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, ही जी नैसर्गिकरित्या आपल्याला जे मिळतं, यांचे साठे मात्र कमी प्रमाणात आहेत. आणि ते मर्यादित आहे. त्यामुळे 3 नंबरच्या प्रश्नाचं त्याचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. बघा, यामुळे दोन्हींचा मेळ घालणं म्हणजे आपल्या गरजा आणि त्यानंतर असलेली जी नैसर्गिकरित्या साधनं आहेत, त्या साधनांचा मेळ घालणं ही गरज आहे. हे कसे आहे? फार गरजेचे आहे हे आपल्याला सांगितलं. कारण की ह्या सगळ्याचा मेळ घातला तरच आपण सुखकर जीवन जगू शकतो. तर अशा पद्धतीने या वाक्याचा या वाक्याशी संबंध आहे. पुन्हा त्या वाक्याचा या वाक्याशी पण संबंध आहे. अशा प्रकारे आपण काय करत असतो, की एकमेकावर जे वाक्य अवलंबून आहे, ते वाक्य एकमेकावर कशी आधारित आहे. मग आपण काय क्लू लावायचा? बऱ्याच जणांना हे प्रश्न फार सोपे जातात. पण काही जणांचे सहज चुकतात. म्हणजे 2 बरोबर येतात, एखादं चुकतं. असं झालंच नाही पाहिजे. कारण की हे तुमच्या खिशातले मार्क आहेत. फुकटचे मार्क आहेत. फक्त तुमचं वाचन चांगलं असावं, त्याचं आकलन पटकन व्हावं. दुसरी गोष्ट, त्याचा संबंध लावता यायला हवा. कारण की ही सूचनाच आपल्याला सांगते, की हा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आहे. कोणत्या वाक्यांचा आहे? सुसंगत वाक्यांचा. आणि म्हणून आपण या सुसंगत वाक्य म्हणजे एकमेकाशी ती जोडलेली आहेत. याचा आपण अवलंब केला पाहिजे, की ती एकमेकांशी कनेक्ट आहे. आणि तरच आपल्याला ती उत्तरं मिळू शकतात. चला तर मग आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. अजून काही उतारे बघूया. चला. खूप सुंदर परिच्छेद आहे बघा. थोडासा वास्तवावर, त्याच्यानंतर आपण त्याच्यातून काहीतरी बोध घेऊ असा थोडासा वेगळा मी त्या ठिकाणी सुसंगत वाक्यांचा परिच्छेद घेतलेला आहे बघा. तर या वाक्यामध्ये थोड्या गोष्टी आपल्याला शिकायला पण मिळतात आणि तुम्हालाही शिकायला मिळेल की परिच्छेद कसे असू शकतात. बघा, आता तुम्ही 6वीचे मुलं आहात म्हणजे तुमचं वाचन वाढलेलं आहे. बरोबर? आणि नवीन अभ्यासक्रमामध्ये जो मुलगा जास्त वाचन करेल, आपल्याकडे अभियान पण आपण सुरू केलेलं आहे की कुसुमाग्रज वाचन अभियान. तर त्या अभियानाच्या नुसार आपण विद्यार्थी मित्रांना जास्तीचं वाचायला सुरुवात करा. वर्तमानपत्र वाचा. मोबाईल पासून थोडे बाजूला राहा. काही मोबाईलवरच्या गोष्टी जरूर ऐका, परंतु जास्तीचं आपण पुस्तके वाचा. नाही पुस्तक उपलब्ध झालं, आपल्या मित्राची मदत घ्या, शाळेची मदत घ्या, आपल्या आजूबाजूला शेजारी असणाऱ्या काकांची काकूंची मदत घ्या, त्यांच्याकडून पुस्तकं उपलब्ध करा. तुमचे शिक्षकही तुम्हाला पुस्तकं उपलब्ध करून देतील. परंतु वाचन करा. छोटे गोष्टीच्या पुस्तकांपासून कोणते तुम्हाला आवडतील ते पुस्तकं तुम्ही जरूर वाचा. आणि एखाद्या मुलाला नाहीच उपलब्ध झाले तर तुमच्या पाठ्यक्रमामध्ये काही पुस्तकं आहेत. तुमच्या विज्ञानच्या पुस्तकामध्ये माहीत आहे का तुम्हाला? हे जर तुम्ही जास्त वाचलं तर त्याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न येत असतात. कारण की आतापर्यंतच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यावर याच प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. मग काही मुलं म्हणतात पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न होता. नाही हो. तुम्ही पुस्तकापेक्षा बाहेर आपलं जे जीवन आहे ते आपण समाजाशी, इतर वातावरणाशी आपण जगत असतो. त्या समाजाचा एक घटक आहोत. म्हणून समाजात असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तुम्ही 6वीचे मुलं आहेत, 7वीत गेले आहेत आणि आपल्याला
हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं यावीत, आपलं ज्ञान वाढावं आणि म्हणून आपली चौकस बुद्धी या प्रश्नांसाठी आपण खर्च करायचे आहे. आपल्या चौकस बुद्धीचा उपयोग आपण आपल्या वाचनासाठी करायचा आहे, आपलं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी करायचं आहे. तर बघा आता या ठिकाणी आपण नवीन एक छान परिचय घेतलेला आहे, तो बघूया. सध्या टिंब प्रमाण वाढले आहे. पहिले वाक्य आहे, सध्या टिंब प्रमाण वाढले आहे. अज्ञानाचे शक्यच नाही. आता सगळीकडे शाळा आहे, कुणीच अज्ञानी असू शकत नाही. बघा, अज्ञानाचे प्रमाण वाढलेलं नाहीये. अंधश्रद्धा म्हणजे अंधत्वाची, आता शब्द आहे का, अंधत्वाची, अंधत्वाचे नाही होऊ शकत. व्यक्तिविकाराचे नाही होऊ शकत. मग अज्ञानाचे तर बघूया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सध्या कशाचे प्रमाण वाढले आहे, हा शब्द हायलाइट करूया. त्यासाठी टिंब हे सर्वश्रेष्ठ दान करणे गरजेचे आहे. सर्वश्रेष्ठ दान हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. सर्वश्रेष्ठ दान आपल्याला सगळ्यांना माहिती. कधी कधी आपण स्लोगन मध्ये वाचतो, एखादं वाक्य वाचतो, त्याच्यावरून आता या शब्दाकडे आपण हायलाइट केलं पाहिजे. पेपरमध्ये त्या शब्दाला तुम्ही अंडरलाईन करा. सर्वश्रेष्ठ दान करणे गरजेचे आहे. गरजेचे हा शब्द सांगतो. पुढे चला, मग त्याचे आपण पर्याय बघूया. ज्ञानदान, रक्तदान, भूदान, अन्नदान, बाकीचे पण दान गरजेचेच आहे. परंतु अजून काय आहे, त्यासाठी आपण चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. त्यामुळे अनेक शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन्स, जे आपण शस्त्रक्रिया यशस्वी होऊन अनेकांना टिंब मिळते. शस्त्रक्रिया यशस्वी होऊन अनेकांना टिंब मिळते. इथं आपल्याला वाटतं शस्त्रक्रिया यशस्वी होऊन अनेकांना टिंब मिळते. इथं क्ल्यू लागतो आपल्याला बघा, जीवदान, अन्न, ज्ञान, नोकरी. तर शस्त्रक्रिया म्हटल्यानंतर नक्कीच एखाद्याचा जीव वाचत असेल असं आपल्याला क्लिक होतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं आहे आपल्याला, ते म्हणजे जीवदान. एखाद्या व्यक्तीवर शस्त्रक्रिया होऊन त्याला जीवदान मिळत असतं. 2 नंबरचा प्रश्न जो आहे, त्यासाठी टिंब हे सर्वश्रेष्ठ दान करणे गरजेचे आहे. जीव कधी वाचतो, कधी वाचतो, त्याला ज्ञान दिल्यानंतर, त्याला अन्न दिल्यानंतर. त्याहीपेक्षा सगळ्यात श्रेष्ठ काय आहे, तर सर्वात श्रेष्ठ आहे रक्तदान. सर्वात श्रेष्ठ कोणतं दान आहे, रक्तदान. म्हणजे ज्याला एखाद्याला रक्ताची गरज आहे, ती रक्तदान केल्यानंतर त्याचा जीव वाचू शकतो, असे या ठिकाणी संदर्भ लागलेला आहे. सगळ्यात वरचा प्रश्न, त्याचं उत्तर या 2 प्रश्नांवरून आपल्याला मिळतं. सध्या कशाचे प्रमाण वाढले आहे, तर सध्या अपघातांचे, आता बघा चौथा पर्याय इकडे आलेला आहे, तर अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे आणि ते म्हणजे सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान करणे गरजेचे आहे. तिसरा जो त्याच्यातला प्रश्न आहे, तो त्यामुळे अनेक शस्त्रक्रिया यशस्वी होऊन अनेकांना जीवदान मिळते. अशा प्रकारे या ठिकाणी हा सुसंगत वाक्यांचा परिचय अतिशय उत्तमरित्या आपण पूर्ण करू शकतो. आणि फुकटचे म्हणणार नाही, कारण की तेवढी तर्कशक्ती तुम्ही वापरायची आहे आणि ते एकमेकांमध्ये गुंफलेले असतात. आणि म्हणून सुसंगत वाक्यांचा जो परिच्छेद आहे, तो आपण बारकाईने सोडवायचा आहे. थोडं ज्ञान वाढवायचं आहे. ते वाढवण्यासाठी तुम्ही वाचन करणं फार गरजेचं आहे आणि ते वाचन समजपूर्वक करावं, अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती तर नाही करणार, परंतु सगळ्यांना आव्हान करते की वाचन वाढवा. तुम्ही 6वीचे मुलं आहे, तुम्ही आता 7वीला आहेत, म्हणून हे क्लास सुरू आहे. या सगळ्याचा आटापिटा आपले संपूर्ण जिल्हा परिषद असलेले सर्व अधिकारी, सर्व शिक्षक वृंद सगळेजण घेत आहेत. तुमच्यासाठी मोफत शिक्षण देत आहेत. त्यासाठी तुम्ही सर्वांनी किमान स्वतःचं वाचन वाढवा, जेणेकरून आपलं ज्ञान वाढेल आणि ज्ञान वाढलं की आपल्याला कोणताही प्रश्न सहज सुटेल. समजलं? तर चला आपण पुढे जाऊया. पुढची एक स्लाइड आपण घेत आहोत. बघा, अजून काही स्लाइड आहे तिथे, भरपूर अशा स्लाइड आहेत जे आपल्याला आवडेल. त्यातली एक अजून एक मी घेते, खूप छान आहे बघा. बघा, भरपूर असं मटेरियल असतं, तुम्ही फक्त ते अवलोकन करायचं आहे आणि ते मागवायचं आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. की आज पाठ झालाय ना, त्याचं पुन्हा असेच काही उत्तरे तुम्ही वाचा. तुमच्या पुस्तकात काही नवीन आहे, त्याच्यावरून तुम्ही तयार करू शकता आणि त्यातून तुम्ही अभ्यासही करू शकता.
तर 8 नंबरचा परिच्छेद आहे बघा. अतिशय सुंदर असा परिच्छेद आहे या ठिकाणी सुसंगत वाक्यांचा. बघा, टिंब टिंब ही विचारांच्या पाठीमागे येते. बापरे, तुम्हाला काय वाटतं मॅडम हे? बरोबर की नाही? टिंब टिंब ही विचारांच्या पाठीमागे येते. विचारांच्या पाठीमागे येते, काय आहे बरोबर नाही कळत, बरोबर. तर आपण पर्याय बघूया. आशा, आशा, संपत्ती, आत्मीयता. काय इकडे क्ल्यू नाही भेटत, बरोबर. पण विचारांच्या हा शब्द हायलाइट करा. विचारांच्या पाठीमागे येते बघा. तिचे खरे सामर्थ्य, तिचे खरे सामर्थ्य टिंब व्यक्त करण्यात आले. व्यक्त हा शब्द आपल्याला काहीतरी सांगून जातो. व्यक्त करण्यात आहे. तिचे खरे सामर्थ्य टिंब व्यक्त करण्यात आहे. ऐश्वर्य, धाडस, नैतिकता आणि विचार. इथे थोडासा क्ल्यू आपल्याला मिळतो बघा. तिचे खरे सामर्थ्य, ऐश्वर्य कधी म्हणू शकत, ऐश्वर्य कधी व्यक्त करू शकत नाही, धाडस व्यक्त करू शकत नाही, नैतिकता व्यक्त करू शकत नाही. मग काय व्यक्त करू शकतात? थोडासा क्ल्यू तुम्हाला मिळाला, बरोबर. तर थोडस कुठेतरी क्लिक झालं. चला मग तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तर पूर्ण क्लिक होईल आपल्याला नक्की काय उत्तर आहे. चला, टिंब आदान प्रदान. आदान प्रदान म्हणजे देवाणघेवाण. आदान प्रदान करणे म्हणजे देवाणघेवाण. तिचे महत्व अनन्य साधारण आहे. आदान प्रदानामध्ये तिचे महत्व अनन्य साधारण आहे. आता मी तुमच्याशी त्याच्यात बोलती म्हणून आपली आदान प्रदान होतंय, विचारांचं आदान प्रदान होते. त्यासाठी काय गरजेचं आहे बरं? आता मात्र सगळ्यांना क्ल्यू मिळालेला बघा. याच्यातून आदान प्रदान या शब्दावरून आपल्याला कळतंय की नक्कीच बोलण्याचे आदान प्रदान होतं, त्या ठिकाणी विचारांचं आदान प्रदान होतं. याचं एक महत्वाचं माध्यम आहे, ते म्हणजे काय आहे. आता पहिल्या प्रश्नाकडे परत या, लगेच उत्तर मिळेल बघा. या आदान प्रदानाने आपल्याला क्ल्यू दिला, त्याचं उत्तर मात्र त्या प्रश्नात न शोधता पहिल्या प्रश्नाकडे या बघा. मग याचं उत्तर काय आहे? आदान प्रदान कशी होते? दुसऱ्या प्रश्नात व्यक्त करायचे. व्यक्त म्हणजे काहीतरी बोलायचे, आणि बोलण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते मित्रांनो? तर आपल्याला गरज असते ती म्हणजे आशेची. आशेची नाही, संपत्तीची नाही किंवा आत्मीयतेची नाही. आत्मीयता हा नंतरचा विषय आहे. परंतु सगळ्या विचारांच्या पाठीमागे जी येते ती म्हणजे काय असते? आशा. कारण की 2 नंबरचं वाक्य आपल्याला सांगतं की तिचे खरे सामर्थ्य कशाचे? भाषेचे. कशामध्ये आहे रे? विचार व्यक्त करण्यात आहे. कशात आहे? विचार व्यक्त करण्यात आहे. भाषेचे सामर्थ्य विचार व्यक्त करण्यात आहे. म्हणून भाषेचे सामर्थ्य विचार व्यक्त करण्यात आहे. आणि म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुन्हा सापडलं, आणि ते म्हणजे ज्ञानाच्या, वस्तूंच्या, आणि चौथा पर्याय आहे धन दौलतीच्या. तर हे बाकीचे पर्याय बघा. वस्तूंचा आदान प्रदान आपण जरूर करतो, परंतु व्यक्त करण्यासाठी, दुसऱ्याशी संपर्क साधण्यासाठी आपल्याला विचार व्यक्त करण्यासाठी भाषेची गरज असते. आणि भाषेच्या, विचाराच्या माध्यमातूनच आपण एकमेकांना ज्ञानाच्या आदान प्रदानाचे तिचे अनन्य साधारण महत्व आहे. तर हा जो सगळा एक विषय होता, तो विषय म्हणजे होता भाषा. तर भाषा ही विचारांच्या पाठीमागे येत असते. हा या पहिल्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर मिळालं. दुसरा प्रश्न जो आहे, तिचे खरे सामर्थ्य विचार व्यक्त करण्यात आहे. आणि तिसरा जो प्रश्न होता की ज्ञानाच्या आदान प्रदान. आता सपोज माझं ज्ञान मी तुम्हाला देते, आपलं आदान प्रदान चालू आहे, तुमच्याकडूनही मी घेऊन राहिली, सध्या आपण बोलू शकत नाही, परंतु तुम्हालाही ते कळते. आदान प्रदान म्हणजे जेव्हा आपण एकमेकाला ज्ञान देत असतो, घेत असतो, आदान प्रदान करणे म्हणजे देणे घेणे. तर त्यासाठी ज्ञानाच्या आदान प्रदानात तिचे महत्व अनन्य साधारण आहे. असे सुद्धा परिच्छेद या ठिकाणी येत असतात. म्हणजे मी बऱ्याचशा घटकांना असा हात घातलाय की वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, वस्तुस्थिती असेल, सामाजिक वातावरण जे असेल, किंवा आपण एखाद्या प्रसंगाचं निरीक्षण केलेलं आहे, तर अशा सर्व प्रकारचे सुसंगत वाक्यांच्या परिच्छेदामध्ये 3 वाक्य येत असतात आणि आपण ते अचूक सोडवायचे असतात. सोपे खूप असतात, परंतु त्यासाठी आपलं बाहेरचं जे निरीक्षण आहे ते चांगलं असावं, आपलं वाचन चांगलं असावं, आपला एकमेकांशी संवाद साधण्याचा जो हे आहे की संवाद साधण्याची जी गोष्ट आहे, ती आहे ती चांगली असावी. त्यातूनही आपण या सगळ्या गोष्टी शिकत असतो. अशा वेगवेगळ्या गोष्टीतून हे सुसंगत वाक्यांचे परिच्छेद येत असतात, जे आपल्या अवतीभोवती घडतं त्याबद्दल. तर मित्रांनो, आपण अजूनही काही परिच्छेद, एखादा परिच्छेद घेऊ शकतो.
तर बघा, चला आपण दुसऱ्या परिच्छेदाकडे जाऊया. तर इथला एक मला आवडलेला एक मोबाईल घेऊन टाकते मी. बघा, आता मी आपण नंबरचे घेतले आहे. असं भरपूर आपल्याकडे उपलब्ध आहे, परंतु तरी आपण बघूया एकदा. तर बघा, टिंब हे थोर समाज सुधारक होते. थोर समाज सुधारक. टिंब हे थोर समाज सुधारक होते. तर बघूया आपण. थोर समाज सुधारक होते. तुम्ही महात्मा फुले पण होते, डॉक्टर आंबेडकर पण होते, राजर्षी शाहू महाराज पण होते, महर्षी धोंडो केशव कर्वे पण होते. मग अचूक काय? चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आणि त्याचं उत्तर शोधूया. तर बघा, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया, मग त्याचं उत्तर शोधूया. बघा, त्यांनी टिंब शिक्षणासाठी टिंब शिक्षणासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात कायदा केला. स्वातंत्र्यपूर्व काळात, स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरच कशासाठी? शिक्षणासाठी. यासाठी विद्यार्थ्यांना तुम्हाला थोर समाज सुधारक, थोर नेते यांचं छोट्याच्या पद्धतीने त्याचं निबंध लेखन वगैरे हे माहीत असणं आवश्यक आहे. त्याचं वाचन तुम्ही केलं पाहिजे. थोर व्यक्तींच्या तुम्ही काही गोष्टी वाचल्या पाहिजे, त्यातून हे ज्ञान आपल्याला मिळत असतं. आणि म्हणून हा जो प्रश्न आहे, त्यांनी टिंब शिक्षणासाठी स्वातंत्र्यपूर्व हा शब्द आहे बघा, त्या काळात कायदा केला होता बघ शिक्षणासाठी. कोण समाज सुधारक आहे की त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचा कायदा केला होता बघा. कसं शिक्षण होतं ते? त्याचे पर्याय आहेत बघा. त्यांनी कसं शिक्षण केलं असेल? मोफत आणि सक्तीचे, ज्ञान रचनावादी, कौशल्ययुक्त, आणि चौथा पर्याय आहे जीवनाभिमुख, असं म्हणजे जीवन कौशल्ययुक्त. तर बघूया आपण याचं उत्तर आपल्याला खाली मिळतंय का, आपण बघूया. स्लाइड थोडीशी खाली गेली. तर बघा, याचं जे उत्तर आहे त्यांनी टिंब संस्थानातील बहुजन समाजाला शिक्षणाचे दारे खुली केले. आता बहुजन समाजाला, तर बहुजन समाज बघूया आपण. बघा आता बहुजन समाज, हं, 11 नंबरची. नाही, 11 नंबरचीच होते ना? नाही. तर बघा, एक मिनिट, त्याचे खाली पर्याय केले. छोटं कर. असू द्या, त्याचे पर्याय मी सांगते तुम्हाला, तोंडी काय अडचण नाही. तर बघा, त्यांनी टिंब संस्थानातील बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली करून दिली. तर त्याचे खालचे जे पर्याय आहेत, तर ते पर्याय मी सांगते तुम्हाला. तर ते पर्याय पण सांगू शकेल. थोडे स्लाइडचा प्रॉब्लेम झालेला आहे, काही अडचण नाही. तर त्याचे जे पर्याय आहे, तर ते बडोदा संस्थान आहे, कोल्हापूर संस्थान आहे, सातारा संस्थान आहे, आणि लाहोर हे संस्थान आहे. तर हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्याकडे त्यावेळेस इंग्रजांच्या काळामध्ये संस्थानं होती, आणि त्या संस्थानांच्या काळातला हा जो प्रश्न आहे, म्हणजे त्यावेळेस कुणी आपल्याला कोणत्या समाज सुधारकाने तर शिक्षणाची दारी खुली करून दिली, असा प्रश्न आहे. तर बघा, सगळ्यात महत्वाचं होतं की आपल्याला जे उत्तर या ठिकाणी मिळणार आहे, तर ते उत्तर आपण पहिल्या प्रश्नापासून घेऊया. तर बघा, हे थोर समाज सुधारक होते. कोण होते? स्वातंत्र्यपूर्व काळात. तर ते कोण होते? तर बघा, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राजर्षी शाहू महाराज हे त्या ठिकाणी त्यांनी ते थोर समाज सुधारक होते. राजर्षी शाहू महाराज म्हणजेच कोणतं संस्थान आहे? तर हे वाचनातून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळेल. तर ते कोल्हापूरचं संस्थान आहे. आपण पुढे बघण्याचा या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांनी टिंब शिक्षणासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात कायदा केला.
तो कायदा कोणता होता? तर बघा, मोफत आणि सक्तीचे शिक्षण. आजही आपण 2009चा कायदा आपण तोच अवलंबतो. तो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी केलेला होता बघा. म्हणजे जुन्या काळात अगदी तेव्हापासून तेच कायदे पुन्हा शिक्षणासाठी लागू झालेले आहेत बघा. तर 3 नंबरचा जो प्रश्न आहे, त्यांनी टिंब संस्थानातील बहुजन समाजाला शिक्षणाचे दारे उघडे करून दिले. तर त्याचा आहे, तर ते संस्थान कोणतं होतं? तर ते होतं कोल्हापूर संस्थान. तर ते कोल्हापूर संस्थान होतं. त्या संस्थानामध्ये बहुजन समाजाला म्हणजे सर्व दीन दलितांना त्यांनी शिक्षणाचे दारे उघडे करून दिलेली होते, की सगळ्यांना त्यांनी शिक्षणामध्ये सामावलेलं होतं. आणि सगळ्यांसाठी त्यांनी शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं होतं आणि त्यांना शिक्षण दिलं होतं. तर अशा प्रकारे आपलं वाचन चांगलं असावं. त्यानंतर आपण जे काही अभ्यास करतो त्या अभ्यासामध्ये आपल्याला अशी सवय असावी की त्या प्रश्नामध्ये अचूक काय सांगितलंय, थोर समाज सुधारक सांगितलंय अंडरलाईन करा. मग त्याच्यावर विचार करा, कोण असतील बरोबर, स्वातंत्र्यपूर्व सांगितलंय तर त्या शब्दाला अंडरलाईन करा. ही सवय आपण आपल्याकडे ठेवा, जेणेकरून आपल्याला या प्रश्नांची उत्तरं सहज मिळून जातात. की आपल्याला ते हायलाईट होतं, वाचताना हायलाईट होतं आणि ते हायलाईट झाल्यानंतर आपल्याला त्याचं पटकन आकलन होतं आणि त्यांची उत्तरे मिळून जातात. तर अशा पद्धतीने आपण आता दुसऱ्या एखाद्या स्लाइडकडे जाऊया. आपण 5-1 मिनिटं आपल्याकडे वेळ आहे. तर बघा, इथे एक छान अशी स्लाइड आहे, तर ती बघूया आपण. बघा, एक छानसा परिच्छेद घेतलेला आहे मी, जो सोपा पण आहे. तुम्हाला याची उत्तर सहज होती बघा. महाराष्ट्रात अनेक थोर टिंब होऊन गेले. बघा, सोपा आहे परंतु थोडासा गंभीर प्रश्न आहे. महाराष्ट्रात अनेक थोर टिंब होऊन गेले. समाज सुधारक, त्याच्यानंतर संत, पुढारी, लेखक. तर महाराष्ट्रात अनेक थोर थोर म्हटल्यानंतर नक्कीच कुणीतरी आहे यापैकी, बरोबर. पण आपण पुढे जाऊया. लोक त्यांना टिंब असे म्हणत. आचार्य लोकच म्हणायचे, महात्मा लोकच म्हणायचे, माऊली लोकच म्हणायचे, लोकमान्य लोकांनीच दिलेल्या पदव्या आहेत. इथं तर आपल्याला काहीच क्ल्यू लागत नाही. दुसऱ्या प्रश्नामध्ये लोक त्यांना काय म्हणत, इथे आपल्याला क्ल्यू लागत नाही. चला तर मग आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. बाल वयातच पहिलाच शब्द आहे, वाचतानाच आपल्याला क्लिक झालं पाहिजे. वाक्य कसं वाचायचं? बाल वयातच त्यांनी टिंब हा ग्रंथ लिहिला. बाल वयातच त्यांनी टिंब हा ग्रंथ लिहिला. इथंच आपल्याला क्लिक होतं. बघा, आता आपण पर्याय वाचूया. बालवयात, बालवयात हा शब्द हायलाइट झाला. काय असते? शेतकऱ्यांचा असूड, झेंडूची फुले आणि ज्ञानेश्वरी. बालवयात म्हटल्यानंतर आपल्याकडे एकच व्यक्ती होऊन गेली आहे, ती म्हणजे थोर संत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला ते म्हणजे संत ज्ञानेश्वर. आणि म्हणून याच्यातून बालवयात या शब्दावरून आपण डायरेक्ट पहिल्या प्रश्नाकडे येऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अनेक थोर संत होऊन गेले. त्यामध्ये त्यांनी लोक त्यांना काय म्हणायचे मग? बघा, मी सांगितले बालवयात त्यांनी ग्रंथ लिहिला. कोणता ग्रंथ लिहिला बालवयाला? ज्ञानेश्वरी. गीतारस ते कोणी लिहिला तुम्हाला माहिती? लोकमान्य टिळकांनी लिहिला. शेतकऱ्यांचा असूड महात्मा फुले लिहिला. झेंडूची फुले, तर हा जो ग्रंथ हा काव्य संग्रह आहे तो पण आपल्याला माहिती आहे. तर अशा पद्धतीने आपण पहिल्या प्रश्नाचं बालवयात हा शब्द आपल्याला हायलाइट झाला. त्याचं उत्तर महाराष्ट्रातील संत, हे उत्तर आपल्याला 1 नंबरचं सापडलं. आणि आता 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्यातून मिळालं, कारण की ज्ञानेश्वरीची लिहिलेली त्या महान संतांना आपण माऊली असं म्हणतो. त्या महान संतांना आपण काय म्हणतो? माऊली असं म्हणतो. म्हणून अशा प्रकारे ही सगळी प्रश्न एकमेकात गुंफलेली असतात आणि म्हणून त्याचं नाव असतं सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी तुम्हाला जसे समानार्थी शब्द, अलंकारिक शब्द, थोर व्यक्ती, अनेक लेखक त्यांनी केलेल्या कविता किंवा लिहिलेले काही गद्य तुम्हाला वाचणं आवश्यक आहे. छोट्या छोट्या गोष्टी वाचा. त्या गोष्टींमधून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. आपलं ज्ञान समृद्ध करण्यासाठी आपल्याला वाचन करणं अतिशय आवश्यक आहे. तर अजूनही आपल्याला थोडासा वेळ आहे.
आपण नक्कीच आपण एक छानशी स्लाईड आपण घेणार आहोत. चला, न थकता आपण कार्यक्रम करायचे, कारण की आपल्याला शिष्यवृत्तीमध्ये पास व्हायचं आहे. कारण की आपल्याला उपक्रमाचं नावच आहे मिशन आरंभ. जिथून आरंभ होतो ते मिशन आपल्याला सक्सेसफुल करायचंय आणि त्याचे रिझल्ट 2023-24 नंतर आपल्याला आलेलेच आहेत. आपल्याला चांगली गुणवत्ता मिळालेली आहे आणि आपल्या जिल्ह्याचं जे नाव आहे ते राज्यभर गाजत आहे. तर आपल्या जिल्ह्याचे जे स्तुत्य असा उपक्रम आहे, त्या उपक्रमामध्ये आपले सर्व जे अधिकारी आहेत, अगदी सीओ साहेबांपासून तर अगदी आपल्या केंद्रप्रमुख साहेब, आपले शिक्षक, मुख्याध्यापक, आपल्या शाळेतले सगळे विद्यार्थी या सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे आणि सगळ्यांनी मिळून हे मिशन आपल्याला सक्सेसफुल करायचं आहे. म्हणून हा स्तुत्य उपक्रम आपण आपल्या कर्तृत्वाने दाखवून द्यायचं आहे. आपलं काम एकच आहे की आपण अभ्यास केला पाहिजे आणि तो पण वेळेत केला पाहिजे. चला मित्रांनो, पुढची स्लाईड घेऊया. तर एक सुंदर अशी स्लाईड आपण या ठिकाणी घेऊया. ओके. ओके.